जर आपला हात तुम्ही सिंगल पकडला, हा सोप्या पद्धतीने बरोबर आहे, तुम्ही आपल्याला शिकवलं आहे. एक ते पुढे जायचं आहे, आपला हात पकडायचा, हात खाली खेचायचा आणि फक्त हात वर ठेवायचा. पण हे चटकन झालं पाहिजे. त्याचा हात पकडला सकाळी, पुढे गेला दुपारी, अन्नप्रकल्पामध्ये हातात पुढे येतो. बरोबर. आता दोन्ही हाताचे एक हात पकडला, काय करायचं सांगा. एक ते सांगायला बोलायला शिकवले ना. नंतर हात पकडले, नंतर हातून आणि फक्त आपल्या खात्यावर खेचायचा. दोन्ही हाताने दोन्ही हात पकडले, हात साईडला काही हात घेतले, हे बाहेर पकडले हात घेतले, इथे 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 इथे. बरोबर. आता पुढून पकड केली, पकडलंय, फक्त इथे आणायचंय, दाखवलं बघायची. हे काय मिळालं, हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे. दोन्ही हात घालून आहे, हात वरून इथे साईड आणि राईट. पाठीमागून पकडले, काय सांगितलं मी. बघा इकडे बोट लागले का बघायचं. मिळालं की काय मिळालं, हात धरायचे, ते पण नाही मिळालं, बस आपोआप सोडणार तो. कारण असं बसतो ना, मस्त जायचं, काय करायचं, हे सोडायचं नाही. आणि त्याचा इतकं पूर्ण सोडलं की मग हा दुखतंय. जसं पटका. बरोबर. केस पकडल्यावर काय सांगितलं मी, पकडले, जिकडे जातोय तिकडे तिकडे जायचा, हात ठेवायचा, पाय पुढे धक्का द्यायचा, दोन्ही हात हे. अशा बऱ्याच टेक्निक आहेत. काही टेक्निक आपल्याला दाखवल्या. मारायचं कसं दाखवले, हे दाखवले, हे दाखवले, हे दाखवले, हे दाखवले, हे 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 हे. आता सर्वात एक शेवटचा पॉईंट बाकी आहे. तुम्ही बस मधून जाताय, ट्रेन मधून जाताय, बसमध्ये किती लोकांनी धक्के खाल्ले, एकाच साऱ्याने खाल्ले, पण बोलत नाही. मी बस मधला एक एक्सिडेंट दाखवतो, पण त्याच्यावर तुम्ही बरंच काय शिका. बरोबर. याच्यावर तुम्ही बसा, याच्यावर तुम्ही बसा लवकर. आणि या नको तरी लवकर, वेळ आपल्याला कमी आहे. माप बंद आहे. बरोबर. आता बऱ्याच जण काय होतं बघा, ड्रायव्हर, तुम्ही ड्रायव्हर आहात, हा, हे बस मध्ये बसले, बस झाली का तयार, आणि बस असं राहतं. बऱ्याच वेळा होतं, कुणीतरी एक जण रस्ता उतरतो, किती उभा असलेला किंवा माझ्यासारखा कोणतरी येतो आणि इथे बसतो. बसताना नीट बघा, सरळ न बसता काय केलं, हात धक्का मारला, म्हणजे काय, पत्रा, खिडकी, मला ही काय बोलली नाही. मग परत जरा गाडी चालली, गाडी जरा ब्रेक मारा, खाल्लाय का आता, खाल्लाय, पण तरी म्हणजे सरकणार तिकडे. आता कुठे जाणार बाहेर, जात नाही. बरोबर. आता मी काय करतो,
ही मॅडम म्हणजे ती म्हणजे इथं लेडीज बसले मारला मारला घटना घडली तुम्ही काही नाही करायचं धक्का खालाय फक्त काय करायचं बघा पहिले एवढंच करायचं भांडायचं तो समजून जाणार तरी पण नाही त्याला बस आपण पण बस बरे स्टेप आहे माणसा आपण जर त्याच्या तरी पण नाही परत अजून केला धक्का आरोग्य साथीने ठेवायचा असतील केस धरायचे नसतील तर इकडे हात करायचा कुणाला पण नाही जो आगाऊपणा करतो त्याला आता हे झालं इथलं बऱ्याच वेळा कसं होतं मारला ब्रेक चुकून झालेलं करतो पण बरोबर होतंय ड्रायव्हर मारा ब्रेक तरी पण नाही का त्रास आहे चला ड्रायव्हर जर आला फक्त काय करायचं हात खाली घ्यायचा बघायला पोझिशन घेऊन आणि हात पुढे घेऊन फक्त मारायचं पुढे लागते बघा मारत नाही कुणाला पण नाही कारण मी पहिला प्रश्न केला होता समाजातले सारे पुरुष वाईट आहेत का काही स्वभावाचे लोक आहेत तेवढ्यासाठी आहे नाहीतर 20 ते धक्का मग 20 शिकवल्यानंतर काय चुकीचं आणि तुम्ही जोपर्यंत विरोध दर्शवत नाही एखाद्या घटनेला दुसरं एक उदाहरण देतो शेवटचं उदाहरण बघा रोजच्या घटना बघा फोनवर इकडे बोला एक कुणाशी आईशी बहिणीशी बोलते आणि काहीतरी हसते तुला काहीच माहित नाही तुला काहीच माहिती नाही तू जाते मी लगेच घरात बघतो किती 7 वाजले दुसऱ्या दिवशी चल ट्युशन मध्ये तिकडून आताही मोबाईलवर असेल नसेल पहिल्या दिवशी का धक्का मारला होता ये आज डायरेक्टच काय होते डायरेक्ट आली मग डायरेक्ट आढळून बोलते मग कुठं लक्षात येतो हा का धक्का मारला होता ना ज्यावेळी तुम्हाला कुठेही जाणीव होते त्यावेळी त्याला विरोध झाला पाहिजे भांडण नाही विरोध भांडण म्हणजे सारे याच्यावर सुट्टी नाही तुम्ही प्रतिकार जोपर्यंत करत नाही तुमच्या गोष्टीला तोपर्यंत हा समाजात चाललेला अत्याचार थांबणार आणि तो स्वतःपासून सुरू पाहिजे स्वतःपासून
कितीतरी मला सांगायला दुर्दैव आहे माझं. मी पोलीसमध्ये 38 वर्ष 5 महिने सेवा केली. त्या कालावधीमध्ये शिकवताना मला विद्यात पेजे मॅडमपासून अंगणवाडी सर्वांमध्ये माझे स्टुडंट आहेत. कितीतरी हजारो विद्यार्थी मी बनवले आणि त्याचं फीडबॅक मी त्यावेळी घेतलं भेटता त्यावेळी आज असंख्य महिलांच्यावर अत्याचार होत आहे. काही ठिकाणी महिलाही पुरुषावर अत्याचार करतात. अशा गोष्टी घडत महिला आहे पण त्या कमी आहे. पोलीस कुणावर अत्याचार करू नये या गोष्टी समज आहे. परंतु महिलांनी सक्षमीकरण व्हायला हवं. आपल्या हातून कुणावर अन्याय होता कामा नये आणि कुणाहून झालेला अन्याय आपण सहन नाही करायचा. या गोष्टीच्या काही टॅक्टिक्स मला द्यायच्या होत्या त्या मी दिल्या. कमी वेळात सुरू होत नाही परंतु काय मला महत्त्वाच्या टॅक्टिक्स दिल्या. आपण शांतपणे त्या ऐकल्या. कुणाला अजून जास्त करायचे असतील तर त्याच्यावर मार्ग आहेत वेगळा आहे. जवान मॅडम जवळ वर्गात आहात तरी पुन्हा ट्रेनिंग ठेवायचं असेल तर आपण ठेवू शकतो. पण ती आपल्याला निवड आज मी बरोबर मला मध्ये सगळ्यांनी 3 वाजता टाईम दिलं होतं. मी सर्वांना 3 वाजता फोन केला 4ला पाटील पुढे गेले. पाटील म्हटलं आहे तिथे पाटील मी बरोबर 55 इथे आलो आणि आपलं ट्रेनिंग 5:30 सुरू झालं. तर माझं शिबिरात ठेवलं परत किंवा पुढे तुम्ही ठेवणार असाल मला दिलेल्या टायमापेक्षा 1 तरी उशीर झाला.